डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये एखादी ऑर्डर जर आपल्या विरोधात गेली असेल आणि ती ऑर्डर आपल्याला मान्य नसेल आणि आपल्याला वाटत असेल की ती ऑर्डर तुमच्यावर अन्यायकारक आहे, तर तुम्हाला शांत राहण्याची गरज नाही. फक्त अपील करताना हे लक्षात घ्यायचं की ही झालेली ऑर्डर ही खरंच आवाजावी आहे का, जास्त आहे का, अन्यायकारक आहे का. आपल्याला वाटतं म्हणून नव्हे, तर कायद्यानं ती अन्यायकारक आहे का याचा नक्की बोध घ्यावा. 2 ऑप्शन्स घ्यावे, ओपिनियन्स घ्यावे. कारण अपील हे बऱ्याच वेळा रेंगाळत पडतं, म्हणून अपील करताना काळजी घ्यायची आहे. आणि जर तुमचं ठरत असेल की आपल्याला अपील करायचं आहे, तर हे अपील आपल्याला सेक्शन 29नुसार याच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या दाखल करता येतं सेशन्स कोर्टमध्ये. तुमच्या माहितीसाठी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये याच्यावर आपल्याला अपील करता येतं. कारण की डोमेस्टिक व्हायलन्सची केस ही JMFC कोर्टात, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात चालते. त्यामुळे त्याचं अपील हे सेशन कोर्टात करायचं.